रामनवमीला कीर्तन असतात, भाई बीजला असेल, तुकोबारायांच्या बीजला असेल, हनुमंतराय जयंती असेल, तिथीला कार्यक्रम करतातच. पण आजचा कार्यक्रम 31 डिसेंबर म्हणजे स्पेशल बेवड्याचा सण. अहो स्पेशल तेव्हा रे बाबा. हा काय दाखवला पोरीले, काय बोली माणूस. तुम्हाला मनमा प्रश्न याव काय किडापाडी बुवा ते. मी तुम्हाला चांगलं म्हणण्यापेक्षा तुमच्या मायबापाला धन्यता देतो की अशी लेकरं जन्माला. कारण शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी, नाही का. हो, आईबापांची खूप पवित्र असल्यावर चांगली लेकरं जन्माला येतात आणि त्या लेकरांच्या मनातच येतं काहीतरी भगवंताचं नामचिंतन करावं असं. नाही तर वेड्या गबाड्याचे काम नाही ते. हो, संस्कार असावे लागतात, बरोबर आहे ना. मायबापना संस्कार चांगला तो पोरं चांगला घडतच. बोलू नका मायबाप, बोलू नका, बोलू नका, बोलू नका, बोलू नका. याला कीर्तन म्हणतात रे काका. हो काय दांगडो मापच नो बो. मी मला असं वाटत ज्याशने बॅनर वाचेल होती त्यासले पक्क माहिती बुवा कीर्तनले जाय नव्हतं असं. आणि कीर्तनना नियम राहा सापपासून, कीर्तन मग बडबड करू नये. कीर्तनाचा पहिला नियम सांगतो, कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेडूक होऊन येईल जन्मा. तंबाखू ओढून काढेल जो धूर बुडेल ते घर तेने पापे विठल. खरं तर कीर्तनाचे आयोजक ज्यांनी मला बोलवलं, सगळेच तरुण भाऊ आपले मालेगाव परिसरातले सगळेच आपले जीवाभावाचे सगळे तरुण भावांचा आग्रह होता की रविकिरण महाराज आले पाहिजे. आयोजक आहे श्रीराम स्वराज भवानी चौक भारत मंडळ. सहकार्य ज्यांचं लाभलंय ते म्हणजे आविष्कार भाऊ, त्यांचं पूर्ण मित्रपरिवार असेल. सगळ्यांना विनंती असेल आपण सगळे धर्मातलेच लोक येऊन बसले असणार मला विश्वास आहे. सगळ्या माझ्या तरुण भावांना, बसलेल्या माझ्या काका बाबांना, लहान भावांना, सगळ्यांना एक विनंती असेल, आपण कीर्तनात बसलोय, सगळ्यांनी पायातली पायतनं म्हणजे चप्पल काढून मग बसा. हो भाऊ, पायमाना काढीन आत्मा घालली ना तो भाऊ. हो आपा ते पायमान आहे रे काका. हो भाऊ आखो खिरा आहे ना तू. ए उलगेल वावर खाल द्या विठ्ठल. हो काही बिचाऱ्या माऊलीस ना प्रश्न राज महाराज मायना काय दोष आहे. ताई दिवस गेल्याच्या नंतर जर तुम्ही भगवंताचं नामचिंतन करत राहिलात, ग्रंथ वाचले, तुकोबारायांचा गाथा वाचला, हो चांगलं टी व्ही बी देखत जा, टी व्ही मा बी चांगल्या सिरियल आहे तीच त्या देखत जा, म्हणजे गर्भावर चांगला संस्कार पडतं. हो बरोबर आहे ना. हां थोडं का अजून आपण वावर माको दिलं नाही शकत, मी अजून आड मुलांना फिराय राहिनो. बरं हां, संस्कार मायबापांचे चांगले असले तर पोरांवर पडतात. एक पोरग दाखलपणे चोऱ्या करे, चोऱ्या करांचं वय पडी गई. लगीन करान वय मावून चोऱ्याच करे, ते लग्न करान वय मावून लग्न विकर टाक. पण योगायोग असा तो भाऊ चोर होता, लग्न करानंतर बायको बी चोरटीच भेटणे त्याले. जुना लोकेशने म्हणे सारकाल वारकन गेल काले. हां बायको बी चोरटी, पण ती बहीण दाखलल्या अशा छोट्या मोठ्या चोऱ्या करे. गली माहीत चालता चालता कोण्या ताटल्या उपाड दे, कोणा वाट्या उपाड दे, छोट्या मोठ्या चोऱ्या करे. नेमकं त्या पुरीला दिवस गेले. दिवस गेल्याच्या नंतर आता बाळंतपणासाठी दवाखान्यात नेलं. दवाखान्यात गेल्याच्या नंतर बाई टेबलावर झोपल्या. डॉक्टरांनी चेक केलं, आता काही डिलिव्हरी नॉर्मल होत नाही, मग शिजर करावं पडेल. शिजर करावं लागेल. आता शिजरही झालं, बाळ जन्माला आलं. पण नेमकं घडलं असं बऱ्याच दिवसाच्या नंतर लक्षात आलं, पोरगं काही मूठ सोड ना. म्हणे पोरगं का बरं मूठ सोडत नाही. बऱ्याच डॉक्टर्सले द्या काढ, वैद्यसले द्या काढ, बाकीनं बघतले बी द्या काढायला लई घ्या म्हणा. तो बी व्हिडिओ व्हायरल कर देईन ता बटा बघतच ना आराडा मनगर. पण म्हणा पहिलं बट सोड देतच लोके, बरोबर मुद्दानं कापीन टाकतस राहतच बा नीस लोके. तेवढं बरं आहे मालेगावमा कोण नाही येतच.
मी कोणाच्या भक्तीला अजिबात दोष देत नाही आणि ज्या गोष्टीचा मला अभ्यास नाही त्या गोष्टीवर बोलणं अजिबात नाही. हो, जी हॉटेलनं खादं नाही ती हॉटेलले बदनाम करायला आपले कोणताच अधिकार नाही. बरोबर आहे ना. पहिले 1000-500 खर्च करू, नाही पटणं तर दुसऱ्याला सांगू ती हॉटेल मग बरोबर भेटत नाही बा असं. बरोबर आहे ना. एखादा वायबार धंदा करा आणि सवय ती हॉटेल मग बरोबर भेटत नाही. तू खादं होतं का नाही तात्या सांगे असा ती सुका मुसडा 1000-500 खर्च करत नाही तुम्ही वायबार नाही का रे. आणि तात्या सांगेन तेच सांग राय ना तू दुसऱ्यांना चालेल कास का रे. हो वायबार स्वतः जोपर्यंत अनुभव घेत नाही अभ्यास करत नाही तोपर्यंत व्यर्थ कोणाला चुकीचं ठरवायचं नाही. मी भगत लोकांच्या भक्तीवर अजिबात शंका घेत नाही आणि दोषही देत नाही. कदाचित त्यांची भक्ती खरी असू शकते. जसं की मी अंधश्रद्धा पसरवतही नाही आणि शंकाही निर्माण करत नाही. जे सरळ आहे ते सांगतो. माझा अभ्यास नाही म्हणून त्या गोष्टीवर बोलणे नाही. भगत लोकेशने भक्ती खरी बी राहू शकस. फक्त बोलताना तारतम्य मी राखायला पाहिजे असा म्हणा आग्रह रास. एक ठिकाणी बसेलो तू एक भगतनीकडे गुड्या उन्हात काय म्हणतात तुम्हाकडे गुढीच म्हणतस ना का पुटी म्हणतस. गुढीच म्हणतस ना. गुड्या देखणार बसेल होतात. संध्याकाळी भगतनी वारली ना. भगत बोलायला लागणार आताल बांधू पाताल बांधू नदी बांधू नाला बांधू गरमाई बाई रांता रांता म्हणे इथलं बांधापेक्षा मोरीनं बी तडपड झाली तेच बांधल्या म्हणे. वैद्याला दाखवलं पोरग मुठच काय सोडना. डॉक्टरांना दाखवलं मूठ काय सोडत नाही. मग एक सुज्ञ बाबा आले त्यांनी सांगितलं अरे पोरग मूठ काऊन सोडत नाही. एक काम करा एखाद्या मानसरोग तज्ञकडे न्या आणि मानसरोग तज्ञ डॉक्टरांना दाखवा म्हणले. आता मानसरोग तज्ञ डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टर हुशार होते. डॉक्टरांच्या गड्यामध्ये 2 तोळ्याची सोन्याची चैन होती. चैन अशी काढली आणि लेकराच्या समोरून अशी फिरवली. पोरगाना समोर ती 2 तोळं सोना चैन अशी फिरवतात. पोऱ्यान पटकन हात सोडा पटकन चैन दरी. पर जवळ चैन दरी ना तो त्यानं हात माही 5 ग्रामने अंगठी पडणे. तपास लावा असं माहिती पडणं. शिजर करता करता नर्सना हात माही झोपाट गेली होती त्या भाऊने. हा कशाचा परिणाम आहे. कशाचा परिणाम आहे. हा संस्कार. मायबाप चांगले असले का पोरही चांगले जन्माला येतात आणि चांगले पोरं जन्माला येण्याचं. हो आता तुम्ही बघतायत ना काय वातावरण तयार केलंय माझ्या हिंदू तरुणांनी. महाराज खरं तर मला स्वाभिमान वाटतो. हां थोडा मी रागात 1-2 शब्द बोलतो पण वातावरण बघून. आणि खरं तर खानदेशामध्ये खरा शब्द कानादेश आहे. हो कानादेशामध्ये हां पहिले मला आपल्या खानदेशातल्या लोकांना सांगावं वाटतंय आपला खानदेश नाही बरं आपला कान्हादेश आहे. कान्हादेश. हां आपल्या कान्हादेशामध्ये कीर्तनाला म्हाताऱ्या बाबांपेक्षा तरुण जास्त असतात. मला या गोष्टीचा सार्थ स्वाभिमान आहे. तरुण कीर्तनाला येत आहेत अजून काय अपेक्षा ठेवायची. हो आणि जर तुम्ही कीर्तनाला आलात दादा तर याच्यापेक्षा स्वाभिमानाची गोष्ट दुसरी कोणती असू शकत नाही. कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी सगळे जीवाभावाचे सगळे महाराज मंडळी आहेत. कसं आहे ना एवढे सगळे महाराज आहेत सगळेच जीवाभावाचे पण प्रत्येकाचं नाव घेणं शक्य होत नाही. जर बाकीना महाराज असतं नावली ना बाकीना खालबटेल होती त्या सांगते दखरे त्यांना नावली ना मन नावली ना नाही. समजा त्यासना नावली आल गहू आखो तुमना सुटी जातीन बाकीनाच ना. मग त्या बाकीना सांगतील काय नाही रे तो बी चिकनाच नाही आला आणि बटाच ना नावी लेवाल गो ते 2 तास मा बी पुरा वाहत नाही. मग तुम्हीच काय सांगशात नेमका कीर्तनकारले बलायला होता का बाट येल होता आमले समजणं नाही. हो खरं तर कीर्तनासाठी सगळे गुणवान मंडळी आहेत. साऊंड सिस्टीम चांगली आहे. मृदंगाचार्य महाराज कृष्णा बाबा आमचे योगेश बाबा इकडे आमचे प्रवीण माऊली आहेत. इकडे आमचे महाराजजी कुणाल बाबा आहेत. कृष्णा बाबाच ना क्या बात आहे. 2-2 कृष्ण आहेत मग कीर्तनमा. वा सगळे जीवाभावाचे आमचे इकडे नाना बाबा आहेत. आमचे महाराजजी सगळे भजनी मंडळ भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. खरं तर आजचा दिवस चांगला प्रसंग निवडून कार्यक्रम ठेवलेला. 31 डिसेंबर काही लोक पार्ट्या करत असतील पण तुम्ही कीर्तनाला येऊन बसलात. आयोजकांचं जेवढं पुण्य आहे तेवढं तुम्ही सुद्धा कीर्तनात येऊन बसलात म्हणजे तुम्हाला सुद्धा काहीतरी पुण्य असेल. नाही ते कीर्तनमा येवाना प्रत्येकना मनमा येत नाही बरोबर आहे की नाही. पण तुम्ही कीर्तनमाई बसेलेत. हो आलेले सगळे माझ्यापेक्षा ज्ञानामानाने गुणाने मोठे असणाऱ्या प्रत्येक श्रोत्याच्या पायाला स्पर्श करतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल कोण तुकोबारा आहे ज्यांची 65 लाखाची जागी लोकांना दान करावी ती तुकोबारा आहे आणि ती तुकोबारा आहे.
तुम्हा आपल्या जीवांना सांगताय भैया जन्माला आलाय ना मग भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. साधकांचा तुकोबारायांना प्रश्न आहे, तुकोबाराय जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची बरं कोणत्या देवाची करायची? प्रश्नचिन्ह. भक्ती करायची पर कोणत्या देवाची करायची? हा साधकांचा प्रश्न. मला तर सांगायला आवडेल तुकोबारायांचा विचार मोठे होते, तुकोबारायांची आपण पायाची धुरही बनू शकत नाही माऊली बाबा, पण मी उगा प्रयत्न करणार आहे. ऐका, तुकोबारायांची उंची खूप मोठी आहे, आपण त्यांच्या पायाची धूर बनू शकत नाही. विठ्ठल 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 साधकांना तुकोबाराय समजावताय भैया जन्माला आलाय तर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. साधकांना समजवण्यासाठी माझे तुकोबाराय एवढ्या प्रेमानं संत समजवतात. आणि खरं सांगू का, संत तर इतक्या प्रेमाने समजवतात की एका ठिकाणी तुकोबाराय तर साधकांना सांगताय भैया भगवंताचं नामचिंतन करा, कारण आपला जो जन्म आहे ना तो जन्म कशासाठी या? आपला जन्म कशासाठी या? देवे दिला देहा भजना गोमटा, देवे दिला देहा भजना गोमटा. वा माऊली बाबा, देवे दिला देह भजन गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. गोड प्रमाण घेतला आमच्या महाराजांनी. हो, आपला जन्म कशासाठी? भगवंतानं हा देह दिलाय कशासाठी? तर भगवंताच्या नामचिंतनासाठी. पण खरं काय ना, काय रे भाऊ चालणार आहे तू बी? बर वा भाऊ निघा रे आप पाहून. हे कोणतरी मालेगावમાં दुकान इकरेली ना त्याच ना आत्मा सौदा आहे. खरंच सगळ्या मायांना सगळ्या बहिणींना पाया पडून विनंती असेल, सुरुवातीला सांगितलं की तुमच्यावर आहे लेकरं चांगले घडवणं. पोरांना सुरुवातीला घरून निघताना सांगायचं बाबा आपला गावामा कीर्तन आहे, कीर्तन ऐकायला जाणं पडीन. आणि कीर्तन ऐकायला ना ते शांतवार बज्जो आहे करतेनच सांगी देऊ लेकरेशले, बोलू नका. कीर्तनमा बसशी ते शांत बज्जो हाय द्यायला सांगी द्या ना बहिणीसवन. काय ना, सुरुवातीला सांगितलं आई बापांचे संस्कार चांगले तर लेकरे चांगले घडतस, लेकरं चांगलं घडतस. नाही तर मग आज ना सण तुमले माहीतच शे, संस्कार चांगला होते ते कीर्तन लई बट्टे नसते ते मग जीना अगर जरूरी आहे तो पिना बहुत जरूरी आहे. कोणी कोणाशी बोलू नका 2 मिनिटासाठी. महाराजांनी प्रमाण घेतलं देवी तिला देह भजन गोमटा, नाही का? हा देह आहे ना भगवंतानं तुम्हा आपल्याला नामचिंतनासाठी दिलेला आहे, पण आपण त्याचा उपयोग जरा वेगळ्या पद्धतीने करायलो. आपण त्याचा उपयोग जरा वेगळ्या पद्धतीने करतोय. खरं तर आपल्याला जन्म भेटलाही कशासाठी, आपण आलोय कशासाठी हेच विसरलोय, म्हणून आपण चुकीचे कामं करतोय. आपला जन्म आहे कशासाठी मला सांगायला आवडेल. ज्या कामासाठी आपण आलोय त्या कामाचाच आपल्याला विसर पडलाय, ते कामच आपण उकलोय महाराज. फॉर एक्झाम्पल सांगेल, लक्षपूर्वक ऐका. एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला. नवऱ्याला म्हणते काहोदनी रोज तुम्हीच जाता बाजाराला, रोज तुम्हीच जाता बाजाराला. म्हणले आजच्या दिवशी मी जाते बाजाराला. नवरा म्हणतो बाजार करणं एवढं सोपं नाही या. बाई म्हणे तुम्ही बाजार करू शकता, मी नाही करू शकत का? नवरा म्हणे टाकी बस बाजार करणं काय एवढं सोपं शका. पण ती बहीण काय ऐके नाही. बाजारले मीच जासू, तू म्हणे ऐक ना. म्हणे सकाळी बाजारशे बाजारले मीच जासू. नवरा म्हणे बाजार करणं एवढं सोपं नाही, पण बायको ऐकायला तयार नाही. आणि सांगू का तुमले, बाईने जर ठरायली ना माऊली बाबा, दादासाहेब, योगेश बाबा, नाना बाबा, बाईने जर ठरायली ना आज माल माहेरले जाणं शे, तर ते आपला काहीच विलाज चालत नाही. काय मत आहे तुमनं? बाईना पुढे माणूस ना शहाणपणा चालत नाही. ती बाईने सांग म्हणे बाजारले तुम्ही रोज जातस, दर हप्ताला तुम्ही जातस, हा उद्या मी जाईन म्हणे बाजाराला. नवरा म्हणे बाजार करणं एवढं सोपं नाही, मला शहाणपणा शिकाणं का मी बरोबर करलीस म्हणे. बाईनं ठरावं आणि सांगस मी प्रत्येक कीर्तन माही सांगा ना आवडच मला दृष्टांत सांगा का
की 3 लोक असा राहतच, बालहाट, श्रीहाट आणि जोगहाट. या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो. विनेकरी बाबा खरं आहे ना, खरं आहे ना? तुमल्यात मनात जास्त अनुभव येईन तो. 3 लोकांना हात टेकावा लागतो, बालहाट, श्रीहाट आणि जोगहाट. बालहाट नातूना तरीशी जर तुम्ही चौकमा निघ्यात, तुमना खिसामा 1 रुपया नका राहू द्या, नाईट ड्रेस राहू द्या किंवा तुमनं धोतर राहू द्या, खिसामा 1 रुपया नाही शे. आणि फिरता फिरता नातूनं जर लक्ष चाललं की दुकानवर, आणि नातूने जर आजोबाला सांग बाबाऊ माल वेपरने पुढेली देऊ, तो आजोबा सांगत भाऊ मन खिसामा काहीच नाही रे, माल नको सांगू रे भाऊ पुढेली दे, नाही ते मी लोई पडसू बर वो. म्हणजे तुमच्या खिशात रुपया नाही तरी तुम्हाला पुढी घेऊन द्यायची, बरोबर आहे ना? बालहाट. आता श्रीहाट, बाईनं हट्ट केल्याच्या नंतर माणसाला पुरवावा लागतो. बालहाट. आता श्रीहाट. श्रीहाट कितला राज सांगू का तुमले? ज्या दिन बाईने ठराव माले माहेरले जाणं शे, तुम्ही जर कितल्या विरावण्या करत देख म्हणे डबल शिफ्ट चालू शे, एवढा 8 दिन थांब, पुढला आठवडामा जायचो. जर शेतकरी होते ना देख जेमतेम कापूस ये चाले मजूर भेटेल शे, कापूस वेचणी करले मग जायचो. का बर आजच जासू ना. एखादा माणूस संतापमा 2-4 कानमादी देस तरी मन माय बुचडा घाला नाही, एक सांगत बाळाला पैसा दे द्या आणि तुमले देना पडतस, विलाज नाही शे, बरोबर आहे ना? बालहाट, श्रीहाट. आता राहिला जोगहाट. एखाद्या साधूनं जर ठरवलं तुमच्याकडनं काहीतरी दक्षिणा घ्यायची आणि तो घेतोच. पहिले त्या पेटीवाला बाबा फिरत, पेटी वाजणारा तो बाबा फिरत असताना एक उंच ओट्याचं घर होतं गलीमध्ये. त्या बाबाने त्या दारात जायच्या आधी त्या माणसानं घर मालकानं असं रागात बघितलं ना, इथला रागमध्ये किरांता की साधूने आपला पण काही मागायलाच नाही पाहिजे बा, इथला रागमध्ये किरांता. आणि साधू नेमका त्यानं अंगण माग्या, तो भाऊ रागमध्ये किरांता. साधू बाबा त्यानं अंगण मा जाईन सांगत भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो भैया. आता माल सांगा मनोज बाबा, जर तो कितला बी डोया ताने होईन आणि तो साधू जर त्याला दिलदार म्हण राय ना, त्याला नीच बनायला चालेल का बाबा? हा भैया आप तो बहुत दिलदार दिख रहे हो भैया. आता त्याने थोडी स्माइल दी, आशी दी ना. पूरा मालेगांव घूम के आया भैया, किसी के घर की चाय नहीं पी, तू बहुत दिलदार दिखता है यार, तेरे घर की चाय पीने का मन कर रहा है. हा ते दिलदार म्हणेले मग कब्बर चहा पाजाल काय कंटाळा करा ना, या म्हणे बाबा. बाबा बसना मग बाबा सुरू कर, भैया तू तो बहुत दिलदार है पर तुझे तेरे ही लोग फसाते हैं. आणि प्रत्येक माणूसले असं वाटस आपले कोणतर फसाड राही ना, बरोबर आहे ना? भले आपला का दुसरा ना जागा मग पाया ये ना, तरी आपल्या असं वाटस म्हणे फुटभर जागा तर ती अटकी गई भाऊ. म्हणजे स्वतःना डोयामानं कचरा स्वतःला कधी दिखत नाही, बरोबर आहे ना? प्रत्येकाला असं वाटतं की माझे मला फसवताय. हो काय काय ते बोलायला तोंडच चावताना जाऊ द्यावा महाराज, आमना सगळा साहेब बट्टान बट्टा नीच येतं. बाकी ना त्या इथलं उघडं सांगता आमना अख्खं गावनी गाव नीच आहे महाराज. भाऊ त्याच गावना तू बी होईणार आहे. अख्खं गाव जर नीच आहे, तू एकला कस काय चांगला राहू शकत? तू बी नीचच रे. हा भैया तू बहुत दिलदार दिखता, तुझे तेरे ही लोग फसत. हो बाबा खरं हो भाई, आमना तुझी नीच येतच. आता बाबाला चान्स भेटी घ्या. आणि तुमले सांगू का, या काका बाबा असले या भाऊ असले तरी थोडं त्यातले फसाडायला टाईम लागत, पण या बहिणीसले ते तवयच. या तवय 2-4 आतला गहू बाजरी जे होईन ते काढीन दी देतेस. इसले फक्त इथलंच सांगतं त्या ताई तुझी तब्येत अशी होऊन गेलेली. हा ओ माय मागला पाडा मा मजा नाही होतो तर पोल काय बी दिला हो घ्या तो माय. मना घर मा एक साधू हो ना, मी घर नाही होतो म्हणे सगळी भाऊ जाई मन भाऊ जाई इथली दांडगी आहे ना, मन मा एक 3-1 बन जाते ना आवडीशी. 3 दावकोडच्या मोठ टाकेलेत. तो साधू फिरी घ्या त्याच तो सांगी घ्या मन भाऊ जाई म्हणे भैया ताई बाई तुला कोणीतरी करणी करून दिली म्हणून तुझी तब्येत अशी होते. मी गहू मन भाऊ जाई मन वहिनी रडायला लागली. म्हणे महाराज म्हणतं काय वहिनी? म्हणे भाऊ एक बाबा येलो होता म्हणतं मग म्हणे मला सांग्या तुमले करणी कर दिनी म्हणे, त्यामुळे तुमने तब्येत अशी राहिली. म्हणतो वहीन जीव 3 खोडच्या मोठ टाकेलेत ना तुला कोण करणी करणारा सुद्धा मर जाईन तुला दकेजने. आते ना शेत त्या 9x9 ना बितडा पहिले 4x4 ना पहिले डायरेक्ट 14 ना बांधकाम. असं चालेल का? त्या बी आहेत का आता? त्या बी आहेत आडे. हां
त्या बी येतं असं आहे का? मग किडा पडतीनच मग. विठ्ठल खरं तर ज्यांनी मला खरा आग्रह केलेला ते म्हणजे आमचे माऊली बाबा. मी नाही का आपलं चोपदार बाबा मागं सारखा तुम्ही मला दिखणार नाही. त्या ज्या माणूसने वका दिना त्यानं नाव इजरी घेऊ मी. माऊली बाबांचा खूप आग्रह होता की महाराज तुम्ही आले पाहिजे. हो, आणि आल्याच्या नंतर खरं समाधान वाटतंय. आता त्या साधू बाबांना सांगितलं की भैया बहुत दिलदार हो पर आपको अपने ही लोक फसाते हैं. माणसाला पटलं. तोपर्यंत चहा वगैरे होते. चहा झाली. चहा प्यायच्या आधीच तो माणूस म्हणतो भैया पूरा मालेगांव घूम के आया, किसी के घर का 1 रुपया नहीं लिया, किसी के घर की चाय नहीं पी, पर तू बहुत दिलदार दिख रहा है भैया, तेरे पास से कुछ लेने का मन कर रहा है. बोलो ना बाबा क्या चाहिए. कछु नहीं बेटा, हम साधु लोग परिक्रमा लगा रहे हैं और परिक्रमा लगाने वाले साधू को भोजन देना है. क्या तू दिल से भोजन देना चाहेगा. आता आपले शेतकरीला असं वाटत की चला भोजन देणं जेवण देणं आहे का इथलं विशेष आहे का. घरमा आपलं धान्य पडेल रास आदलं 2 आदलं गहू दही टाक सूत घरने तोरणी दाशे तोरणी दाय देवाय जाईन. हो, आणि मोदी साहेबच ना उपकार आहेत तांदूळ देवाय जातील. हो, तांदूळच ना इथला नेतात पीठ जायचे ना. म्हणे एक क्लिप चांगली व्हायरल व्हायची ती. तांदूळच ना इथला नेतात पीठ जायले नाही ते पहिले तांदूळ खावायला भेटत नाही. खरं आहे का नाही मायासून. तांदूळ खावायला भेटत नाही. तांदूळ नाही इथला नेतात होता ना. जर पाहुणा येत ना घर म्हणा कोणीतरी एकच सदस्य जेवायला बसाडेत. खिचडी खोटी नको जाऊ बा. हो, इतका तुटवडा होता तांदूळच ना. पाहुणा जर येते पाहुणाच मग घरनं एकच सदस्य बसाडणं पडे. खुटाला नाही पाहिजे कमी नाही पडायला पाहिजे. ते पाहुणाच ना समोर इज्जत जाईन. इतका तुटवडा होता तांदूळच ना. आते मोदी साहेबसने इथला नेतात पेट टाका ना. संध्याकाळी कुकरनी शिट्टी वाजनी का असा जीव करत झोपा रे. ओ भाऊ गोदडली अरे वो म्हणा बाप. आई बहिणी आज बी खिचडी दळकाय रे वो म्हणा बाप. इथला नेतात पीठ जायला ते खिचडी ना. हो, आणि या बहिणीसनी पुरा दामा धरेले ना. संध्याकाळी वहिनी का असा नवरा खुर्चीवर कॉटवर बसेल राह ना का. संध्याकाळी माय हो इथलं काय थंड वातावरण. माय बी कंबर बी बयान दुखी राह ना. डोकं बी दुखी राह ना. का माय खिचडी टाक देऊ माय. आणि मायतून खिचडीन परसादे बडा चांगला पुरे लद लद घ्यात. मस्त भाजी भाकर बी खावडत जाऊ बहिणी सोन. आई खिचडीने बोलतो ओर करणं लायचे. चांगलं चांगलं खावडत जावा. पहिला म्हातारा आडे बसेले टोपीवाला बाबा आटे बिशेतच. हो या तुम्ही नाही हो तुमने नुसतं टोपी आहेत फक्त. म्हाताराडे म्हणता तुमले. हां मनसारखाल म्हणताय म्हातारा. पहिला म्हातारासना म्हाताऱ्या दुपारले जर कधी भाजी सरी जायले भूक लागली ना तर पहिल्या माया पोरसले ना आया असं वेफर लिहिले भाऊ मॅगी बनायले भाऊ असं नाही होतं. भाजी सरी गई ना मग भाकर ना काला पोई ना काला मोठ द्यावा ना त्यावर तेल टाक द्यावा ना गुई टाक द्यावा ना खाय भाऊ गुई तेल ना काला असा दांडगल्ला म्हातारा राहत. हो गलीमा दारमा असं ते दर्जास मासा दगडे पडेल राहत 5-5 10-10 क्विंटलना दगडे राहत. असा उचलीन मागे फेक देत पहिला म्हातारा. हो खावाल चांगलं होतं. आऊत ना बैल जर चाले नाही ना एकच गुमा मग बसाट देत असा म्हातारा होता. आता आमना दोंडायचा मग 23 वर्ष ना पोऱ्या हात मुडी घ्या पाटा गुंडाईश नि गाय मग 8 नि फिर राहता. म्हणतं काय रे बावड्या काय वगैरे म्हणे हात मुडी घ्या म्हणे महाराज. म्हणतं कस काय रे भाऊ. काय नाही म्हणे महाराज मला बकरीने गो माल दे ना म्हणे. हत्तीने आणना गंदा मार तुम्ही गंदा. बकरीने गो माल दे ना हात मोडली ना तुम्ही वायबारनी. हा खावाले चांगलं राहिले नाही महाराज. हो खावाले बी चांगलं तुम्ही चांगलं खावाडत जा बहिणीचं नाही बंदच करते माय. म्हण का डोकं दुखी राहणार हात पाय बी गयल गयलचे खिचडी टाक देऊ माय. आपल्याला असं वाटतं जर साधूंना भोजन द्यायचं घरातच कणिका पीठ आहे आपण ते पीठ देऊन टाकू. डाळ आहे डाळ देऊन टाकू. तांदूळ घरचे आहेत म्हणून देऊन टाकू. म्हणले बाबा कोई बात नहीं हम साधू को भोजन देने के लिए तैयार है. पण एक शब्द बाबाला विचारावं जेवणामध्ये काय द्यायचंय. बाबा आप भोजन में क्या पाओगे. बाबा म्हणे काय नाही भाऊ गावरान तुपना 2 डबा लिदे म्हणे. ओ आप्पा गावरान तुपनो डबा मन बापने माल गावरान तुप द काढा नाही तू अख्खा 2 डबा मागरा ना काकाऊ. मना ते पगार येऊन पहिले सरी जातात. तुला गावरान तुपना 2 डबा लया ना का ताई. साधू बाबाला माहिती आहे हा काय आपण मागितल्याच्या नंतर देणार नाही. पण हुशारी ना अजून भैया तेरे हिसाब से तुझे जो देना है वो दे दे. मग
बोले घर में जा और तुझे जो देना है वो कागज में लिपट के ला. मग कागदमा बांधीशने तू 21 रुपया 51 रुपयाला येस आणि त्या साधू बाबां पुढे ठीक आहे. साधू बाबाला बी माहिती आहे 51 पुढे कुदाव नाही. हुशार राहतं त्या लोक तोंड की समजी जातात. हा कितला किडा पाडीन बा असं. ते 51 रुपये बांधलेले साधूला माहिती 51च्या पुढे हा जाणार नाही. साधू बाबा हुशार आहे. साधू बाबा म्हणतो भैया अरे साधु लोगों को भोजन देना है, इसमें तो एक साधु भी नहीं भोजन पा सकेगा भैया. और कुछ बांध केला. साधू एवढा हुशार असतो त्याच्या कमंडलूमधनं 11 रुपये काढतो 21 रुपये काढतो त्याच्यामध्ये आहे ना रुद्राक्ष ठेवतो आणि त्या कागदामध्ये लिपटून म्हणजे बांधून त्या भावाच्या हातात देतो. मग त्याला लाज वाटस आपण ती 51 टिएल येतच. साधूने आपली 21 दिदी ना माको कागद घरमा लय जास कमीत कमी 101 रुपयाला येस. मग कागदमा आता ते माले सांगा ज्या साधूले च्या पाजाने सुद्धा इच्छा होती नाही तो साधू 101 रुपया उपाड लय घ्या ना. डॉक्टर साहेब बालहाट, श्रीहाट आणि जोगहाट या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो हे मला सिद्ध करायचं होतं. आणि इथं बाईनं नवऱ्याकडे हट्ट धरला का होतानी तुम्ही रोज बाजाराला जाता म्हणले उद्याच्या दिवशी मी जाते बाजाराला. नवरा म्हणतो बाजार करणं एवढं सोपं नाही. पण बायको ऐकायला तयार नाही. नवरा म्हणणे ठीक आहे तू ऐकणार नाही पण उद्या बाजाराला जाय. पण बाजाराला गेल्याच्या नंतर बाजार करून आली का घरी आल्याच्या नंतर स्वयंपाक कर डब्बा बांधणं शेतात ते म्हणले मी तुझी वाट तिथंच बघेल. आता बाई बाजाराला सकाळी निघाली आंघोळ वगैरे केलं नवरा शेतात निघाला. बाई बाजाराला गेली. बाजाराला गेल्याच्या नंतर इथं आता गाडीमध्ये बसायचे. आता तुम्ही मालेगावचे आहात प्रॉपर म्हणून मालेगावमध्ये बाजार आहे म्हणून तुम्हाला काही अडचण नाही. पण ती खेड्यावरची बाई होती आणि तिला मालेगावला बाजाराला यायचं होतं. आता गाडीमध्ये बसली. गाडीवाल्याला विचारलं दादा भाडं किती आहे म्हणला 20 रुपये. 100 रुपये घेतलेले घरून 20 रुपये भाड्यामध्ये खर्च झाले. बाईकडे राहिले किती माया हो 80 रुपये. 80 रुपये उरले. आता बाई जशी का गाडीमधनं उतरली पहिली दुकान आता सीझन चालूही झाले ते पहिली दुकान होती बाशिंगाची. बाशिंगाची दुकान देखील बाई ना मन मावून मायव म्हणे म्हणा दाखल पण लगीन वयलचे म्हणे मी बाशिंग बांधीन कशी दिकून काय दिकू म्हणे पहिले बाशिंगच दिले होते म्हणे. आता बाईनं बाशिंगवाल्याला विचारलं दादा बाशिंग कसं रे दिलं म्हणला 30 रुपयाला एक. 30 रुपयाचं बाशिंग घेतलं. बाईकडे राहिले किती हो काका 50 रुपये. अजून मनमा विचारू ना माय म्हणे मना दाखल पन्ना लगीन व्हायले मन नवरानं बी दाखल पन्नाच व्हायले त्यासले बी एक लिहिले होते म्हणे. आता नवरान करता बी एकली ना बाई पान कितला राहणार 20 रुपये भाडं पाहिजे होतं. भाडं खर्च करीन बाई घर गई घर जावं नंतर मग बाईनं मनमावून काय दाखल पन्ना लगीन व्हायच्या बाशिंग बांधेन मी कशी दिकून काय दिकू म्हणे. मग बाशिंग बांधून कशी दिसत होती मलाच माहित नाही बाई. अगोदर बाशिंग बांधते मग स्वयंपाकाला बसती. आता बाई बाशिंग बांधलं आणि स्वयंपाकाला बसली. स्वयंपाकाला बसल्याच्या नंतर पीठ मळते बाई पीठ मळते बाई. आणि बाई मी पीठ मळत असताना अशी मागं पुढे हालते काकू खरं आहे ना. पीठ मळान टाइमले बाई मागं पुढे हालस ना. बाया काहीच सांगते नाही मानच्या मन राह ना तुमना परिसर मग तुमना आंगे होते. पीठ मळत असताना बाई अशी मागं पुढे हालते. बाई मागं पुढे हालत होती पण ते बांधलेलं बाशिंग आणि त्या बाशिंगाच्या कडे जरा जोरात हालत होते. बाई मनातल्या मनात होती माय मनातल्या मनात म्हणत होती माय मी काय मजा आणती की राहिनो. त्या बाशिंगना कडे आल्यात पीठ मळता मळता आई बहीण मनमा खुश होय माय मी काय मजा आणती की राहिनो. माय मी काय मजा आणती की राहिनो. 11 वाजान घरी येईल 1 वाजे घेत लगून माय मी काय मजा आणती की राहिनो. नवरा वावर मजा आला होता. विचार करा ना बायकोले एकटी कधी सोडेल नाही. पहिल्यांदा बाजारले गई म्हणे. अजून एकटीले कधीच सोडेल नाही म्हणे. पहिल्यांदा बाजारले गई न जाणो. अजून बायकोना पत्ता नाही सांगेल होता. बाजार करून आल्याच्या नंतर स्वयंपाक कर डब्बा बांधा शेतात ते अजून बाई उनी नाही न जाणो. ऐका एखादा गाडीन चाक महिने ॲक्सिडेंट मा मरी गेऊ. कारण माणसाचा दुश्मन विचार करत नाही असं मन विचार करतं. आता हा भाऊ घरी आला घाई घरी आल्याच्या नंतर ओट्यावरनं बघतोय म्हणजे बापरे आपला घरमात नवीनच दांगडो चालू आहे. कारण ती बहीण चालू होतं माय मी काय मजा दिक राहणं. त्यानं ओट्यावर चप्पल काढली घरात गेला रागातच बायकोकडे बघत होता. तरी ती बहीण तिना रंगमा होती माय मी काय मजा दिक राहणं माय मी काय मजा दिक राहणं. अहो भाऊ जोरमा पाय उपटात मग तिने ध्यान गई अहो रागमा दिकी राहता. ती बहीण म्हणे ए माय एवढा रागमा नका दे का म्हणे मी काय एकलीन करता नाही तुम ना करता बी एकलं येईल म्हणे. आता नवऱ्यानं कशासाठी पाठवलं होतं कशासाठी बाजाराला. आता आपण विनोद वजा करायचा मला थोडं विनोद नाही झालं सांगा ना आवडच. विनोद वजा करायचा नवऱ्यानं कशासाठी पाठवलं होतं बाजाराला. मग माया हो अन दादा हो तुम्हाला सुद्धा जसं त्या नवऱ्यानं बायकोला बाजार करायला पाठवलंय तसंच आपल्या समध्यांना त्या जगाच्या मालकानं बाजार करायला पाठवलंय. आणि बाजार जर चुकीचा केला तर तो नवरा हाय गाई करणार नाही. म्हणून बाजाराला आपण आलोय
मग बाजार सावधगिरीनं केला पाहिजे. कारण हा जो नरदेह दिलाय ना, हा भगवंताच्या नामचिंतनासाठी आमच्या महाराजांनी सूचित केलं संतांचं प्रमाण देऊन की आपला जन्म या नरदेह आहे कशासाठी आहे? देवे दिला देह भजन गोमटा, नाही का? भजनासाठी भगवंतानं नरदेह दिलाय आणि पूर्ण शरीराला काम दिलेलं आहे. कोणत्या अवयवाकडे काय काम आहे हे सुद्धा आमचे संत सांगतात. फॉर एक्झाम्पल, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या गोड नाम गोड नाम विठोबाचे, 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 गोड नाम विठोबा. शरीरातल्या प्रत्येक अवयवाला काम दिलेलं आहे आणि संतांनी आपल्याला जागा करून सांगितलंय, भैया तुम्हाला करायचं काय या? तरी सुद्धा काही काही लोक ऐकायला तयार नाही. माझ्या तुकोबार तर सरळ सरळ ऐकत नसतील तर पाया पडून सांगतात, भैया अरे तुझा जन्म तो भगवंताच्या नामचिंतनासाठी या. माझे संत पाया पडून सांगतात कसं? हे करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम करणारे बोला, मुखी नाम करणारे बोला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम. पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम. पाया पडून सांगितल्याच्या नंतर सुद्धा काही लोकांनी ऐकलं नाही. मग माझे संत पाया पडूनही ऐकत नसतील तर थोडा राग आलाय आणि रागात काही काही गोष्टी बोलून जातं माणूस. त्याच्यातही नम्रता पण राग असतो. जसं की पाया पडून ऐकत नसतील तर माझ्या तुकोबारांनी बाप म्हणलं, बाप म्हणून सांगितलं कसं? हे करारे बापांनो साधनारीचे, करारे बापांनो साधनारीचे, करारे बापांनो साधनारीचे, करारे बापांनो साधनारीचे, करारे बाबा साधनारी, करारे बाबा नो साधनारी, करारे
हरी मुखे गाता हर परिचय आलं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर पोराला दुकानावर पाठवायचंय काही वस्तू घ्यायला, दुकानावर मुलाला पाठवायचे, पहिल्यांदा त्याला सांगितलं दादा जा रे दुधाची पिशवी घेऊन ये. मुलगा म्हणतोय मला नाही जायचं. मग ए भाऊ जाय रे. हो दादा तू पाय पडस रे. नाही ऐकस. मग दुसऱ्यांदा माय सांगस हो म्हणा बाप तू जाय रे. तरी बी ऐकत नशील मग तुला मरी मग ऐका जाऊची लग्नार रे. बरोबर आहे ना. आता तुम्हाला सांगतो, तुम्ही जर पोराला पाठवायचं असेल कुठं कामाला, पहिल्यांदा सांगतात दादा जाय रे. नाही ऐकत असेल तर हो म्हणा बाप तू जाय रे. ऐकतात नाही, पाय पडस भाऊ नाही. मग कुठंतरी अरे कार्याची भाषा. जसं की एखाद्या व्यक्तीला तुम्ही ₹1,00,000 दिलेले आहेत, ₹1,00,000 दिलेले आहेत, 8 दिवसाचा वायदा होता. 10व्या दिवशी फोन केला, भाऊ आपला 8 दिन वायदा होता, 2 दिन वर पडी घ्या दिराय ना का आप्पा दिराय नात का हो. आको 8-10 दिन काढल्या हो. आको 8-10 दिन नंतर फोन करा का हो आप्पा त्या पैसा दिराय नात का हो आप्पा. तिसऱ्यांदा म्हणस. मग चौथा वायदा टाइमले का रे त्यालाही जाईल त्या देवांदानात एका नाही तुम्ही पहिले आप्पा म्हणा का हो म्हणा आहो म्हणा मग नाही टाळावंच ना ते शेवट. तसं माझ्या संतांनी बाप म्हणलं, पाया पडलं, तरीही लोकांना समजत नसेल, कळत नसेल भाषा. मग शेवटी पाया पडण्याच्या लायक नाही. काही काही लोक बाप म्हणण्याच्या लायक नाही. मग त्यांच्या अवकादीवर सांगावं लागेल. कसं हे उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माता, त्या जन्माचा सुखवी व्यथा जन्माचा, धारदारा पुत्र जन, धडधारा पुत्र जन, बंधू सोयरे पिशुन सर्व मिथ्या हे जाणून, वा. थोड्या खालच्या स्तराला बोलले. आहो का हो समजत नसेल ना मग आर्य कार्याची भाषा. आणि आर्य कार्यावर बी टाळ्या बटणार नाही. माझे नाथ बाप आता शिवी घालतात. हा त्यांचं प्रमाण बरोबर होतं, पण एकदम फिक्स प्रमाणे मला तेच म्हणायचं होतं. काय माय गेली होती टिंब टिंब पाशी, हरी नाही मुखाशे अरे मुढा विठ्ठल. मग ज्यांना कळत नाही त्यांना तुकोबाराय पाया पडतात, बाप म्हणतात, अरे कार्य समजलं नाही, संतांनी शिवी घातली. आणि जर शिवी घालूनही आपल्याला कळत नसेल तर भैया आपला जन्म व्यर्थ आहे. कारण इतर जनावर बनवले, इतर जीव जे घडवले ना देवानं ते आडवे येतात. सर्व प्राणी कसा आहे तो काका आडवा येतच. एकच उभं करेले मॉडेल ते म्हणजे आपण. पण ज्यासले आळा बनायले त्या आळा जातात, ज्यासले उभा बनायले त्याच आळा जातात. अनिक हे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, अनिक हे ज्ञान नाही कोठे, देवाचे
तुमच्या महाराज मंडळींसाठी टाळ्या झाल्या पाहिजे बरं. हां, कारण प्रमाणसुद्धा वेळेवर आलं पाहिजे. हो, प्रमाण वेळेवर असलं पाहिजे. गाडी येऊन पहिले हात वर कर ठेव, गाडी निघ जाशनी मग वर दोन्ही हात तान काय दिनात गाडी निघाई रे आप्पा. हां, हुशारी असली पाहिजे अंगी, नाही का. आमचे सगळे महाराज मंडळी असा तो मग बरी टेलीत गोया त्याचनी मना शब्द निघता सोडली राहणार. हो, चांगली गोष्ट आहे. इथं तर संतांचं प्रमाण आहे की भैया आपला जो जन्म आहे तो भगवंताच्या प्राप्तीसाठी. लोकांना सांगितलं, काही लोकांनी ऐकलं, काही लोकांनी ऐकलं आणि अजूनही बाकीच्या लोकांच्या डोक्यावरनं जातंय. आज पण त्यांना असं वाटतं की भैया जीना अगर जरूरी है तो पीना बहुत जरूरी है. काही लोक आपण सांगू आजी वृंदावन जाणं शे चालतंच का बाबा, मथुरानं दर्शन करा, वृंदावननं दर्शन करा, पंढरपूर चला. नाही हो महाराज, जव लगून नातून होत नाही तो लगून मला तर निघाल चाला नाही हो भाऊ, नातून वस होतीत लाग मग तुम्ही आवाजार निघायची चाक पण चरवी जाय रे आप्पा. हो, वेळ आहे तोपर्यंत भगवंताची प्राप्ती करा. साधकांनी विचारलं, ठीक आहे तुकोबार आहे तुम्ही म्हणता म्हणून आम्ही भगवंताच्या प्राप्तीसाठी तुमचं ऐकतो, पण देवाचं भजनही करायला तयार आहोत, देवाला आपलंसं करायला तयार आहोत, पण कोणत्या देवाला करायचं प्रश्नचिन्ह. मग साधकांना तुकोबाराय सांगतात, जर तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर भगवंताचं नामचिंतन आणि कोणत्या तरी एक देवाला आपलंसं करायला पाहिजे. मग कोणत्या देवाला करायचं. हो, तुकोबारायांचे विचार मोठे आहेत, मी ती बरोबरी करू शकत नाही, तिसऱ्यांदा सांगतो. पण मला असं वाटतं नदीतलं पाणी, नाल्यातलं पाणी, गटारीतलं पाणी जाऊन कुठं पोचतो, समुद्राला जाऊन पोचतं. तशी भक्ती कोणची असू देत ती भगवंतापर्यंत आणून सोडते. म्हणून तर तुमच्या अंतकरणामध्ये ज्या भगवंताबद्दल आस्था असेल, ज्या देवाबद्दल प्रेम असेल, त्या देवाला आपलंसं करायला तुकोबाराय सांगतात अभंगाच्या आपुला तो एक देव करून घ्यावा. 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 हे आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. वा, एवढंसं लेकरू कितलं मजानं नाची राही ना. नुसतं दाखला पूर येतो ह्या टाळली टाळवाजी राहणार, पावट्याकी राहणार आणि बाकी नसले असं वाटत नाही वो, ते आपलं काम नाही वो.
बाकीच लाट ये आणि बी लाज वाटत या पोरीस ना खायला थोडं थोडं ठल विठल साध्या सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाजले 10:30, 8:45 सुरुवात झालेली. तुमचे राहिलेत माझ्याकडे 15 मिनटं. 15 मिनटामध्ये शेवटचं मी आता 31 डिसेंबरचं कीर्तन आहे, शेवटचं व्यसनमुक्तीवर 15 मिनटं बोलणार आहे. कोणी जागा सोडू नका, 15 मिनटात सेवेला पूर्ण विराम असेल. आता सगळ्यांनी काय करायचं, सगळ्यांना रिक्वेस्ट असेल, एकमेकांशी बोलण्यापेक्षा आता 2 मिनटं फक्त भगवंताचा अंतकरणापासून धावा करायचा आहे. प्रत्येकानं टाळी वाजून भजन गायचंय. जो भजन म्हणणार नाही त्याला त्यान बाजूवालाने शपथ रे भाऊ, म्हणजे बाजूवाला चिंता राही, म्हण रे ओ काका मी आवरीलीच होतो म्हण रे. सगळ्यांनी अंतकरणापासून भजन म्हणायचं. शेवटचे 15 मिनटं व्यसनमुक्तीवर बोलणार आहे. कार्यक्रमाची सांगता महाराजजी भजन गायचंय. विठोबार खुमाये सगळ्यांना भजन गायला सांगितलं तर कोणी कोणी भजन गायला खरं खरं आहे. शपथ आहे खोटं बोलायचं नाही. कोणी कोणी भजन म्हणा बरं, शपथ खोटं बोलायला नाही.